नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणिता फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, आपण कालच्या व्हिडिओमध्ये ह्या ब्लाऊजची कटिंग पाहिलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये हा ब्लाऊज कसा शिवायचा तो अगदी स्टेप बाय स्टेप सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ह्यामध्ये पफ्स व्यवस्थित येण्यासाठी काही ट्रिक आणि टिप्स सांगणार आहे आणि गळा आपण गोटपट्टी न वापरता फिनिशिंग सहित सुंदर असा गळाही तयार करणार आहोत. मलाही या पद्धतीचा गळा शिकायचा आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, इथे सर्वात अगोदर आपण समोरची बाजू तयार करून घेऊयात. समोरची बाजू तयार करण्यासाठी बघा, इथे आपण ब्लाऊजचा मेन कपडा सरळ ठेवून घेतलेला आहे आणि त्यावर आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे. तर बघा, ह्या पद्धतीने सर्व बाजूने कपडा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आणि इथे गळ्याच्या साईडने आपल्याला एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघू शकता, खालच्या साईडने, गळ्याच्या साईडने आणि मुंड्याच्या साईडने कपडा व्यवस्थित करून घ्यायचा आहे. कपडा कुठेही कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची. तर बघा, गळ्याचा जसा आकार आहे तसा गोलाकार हात वळून आपल्याला इथे जशास तशी शिलाई टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर मध्ये जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. कपडा कट करून झाल्यावर इथे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत. कट देताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला इथे कपडा असा पलटवून घ्यायचा आहे आणि अगदी एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला अस्तरच्या बाजूने इथे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. दाब शिलाई देताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही आणि गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही याची काळजी घ्यायची. तर बघू शकता, इथे फिनिशिंग सहित आपली गळ्याची दाब शिलाई टाकून झालेली आहे. आता इथे साईडने आपल्याला कडेकडेने शिलाई टाकून अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. अस्तर फिटिंग करताना कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कपडा व्यवस्थित करून इथे आपल्याला अस्तर फिटिंग करून घ्यायचे. तर बघा, इथे शिलाई टाकून झालेली आहे. आता एक्स्ट्राचा कपडा आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे. आपण अस्तरवर परफेक्ट माप काढलेला असतो आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा असतो तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो. अस्तर फिटिंग करून झाल्यावर आपल्याला तो कपडा कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता, इथे फिनिशिंग सहित आपला गळाही तयार झालेला आहे. गळ्याला कुठेही वरच्या साईडने शिलाई दिसणार नाही आणि कुठेही गोटपट्टी लावण्याची सुद्धा गरज पडणार नाही. मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने जर गळा केला तर तुमच्या ब्लाऊजला सुंदर अशी फिनिशिंग येते. आता इथे आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहेत. तर बघा, जो सेंटरचा टक्स आहे तो आपल्याला इथे मोठा टाकून घ्यायचा आहे. इथे सेंटरच्या टक्सला आपण इथे डबल शिलाई देऊन घेऊयात. आता इथे मुंड्याच्या साईडचा आपण अर्ध्या इंचाचा टक्स टाकून घेऊयात. वरच्या साईडने अर्धा इंच आणि खाली निमुळता असा टक्स टाकून घ्यायचा आहे. टक्स टाकताना निमुळताच टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून ब्लाऊजला फुगा येणार नाही यासाठी. तर बघा, काच बटन पट्टीच्या साईडने आपण सेंटरमध्ये टक्स टाकून घेतलेला आहे आणि आता फिटिंगच्या बाजूनेही आपल्याला इथे टक्स टाकून घ्यायचा आहे. तर बघू शकता, इथे आपण चारही टक्स टाकून झालेले आहेत आणि बघा, सुंदर असा पफ सुद्धा आलेला आहे. मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने जर तुम्ही टक्स टाकले तर ब्लाऊजला सुंदर असा पफ येतो आणि फिटिंगला सुद्धा ब्लाऊज हा खूप छान बसतो. तर बघा, इथे आता आपल्याला क्रॉस पट्टी लावून घ्यायची आहे. तर अगोदर इथे मी ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तो मेन कपड्याचीच इथे क्रॉस पट्टी लावून घेतलेली आहे. बघा, एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला इथे क्रॉस पट्टी लावून घ्यायची आहे. त्यानंतर जी एक्स्ट्राची क्रॉस पट्टी आहे ती आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे आणि आता अस्तरची क्रॉस पट्टी इथे खालच्या साईडने आपल्याला लावून घ्यायची आहे. आपल्याला ब्लाऊजचा मेन कपडा आहे त्या कपड्याची क्रॉस पट्टी परफेक्ट घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे खालच्या साईडने अस्तरची क्रॉस पट्टी लावून घ्यायची आहे. तर बघू शकता, ह्या पद्धतीने क्रॉस पट्टी लावली तर अगदी कमी वेळामध्ये आणि फिनिशिंग सहित क्रॉस पट्टी छान बसते. आणि आता इथे वरच्या साईडने आपल्याला इथे अगदी कडेकडेने इथे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. अगोदर जे शिवण आहे तर त्या शिवणाच्या एकदम कडेकडेने इथे दाब शिलाई द्यायची आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता, आपली फिनिशिंग सहित इथे क्रॉस पट्टी सुद्धा बसवून झालेली आहे.
आता इथे आपल्याला लावून घ्यायच्या आहेत काज बटन पट्ट्या. त्यासाठी इथे मी 2 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि एक साइडने दुमडून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला हुक पट्टी लावायची आहे, तर ती वरच्या साइडने लावून घ्यायची आहे. वरच्या साइडने लावून घेऊन दोन्ही साइडने आपण इथे दुमडून घेतलेला आहे, कारण आपला इथे गळाही रेडी आहे, तर त्यासाठी आपल्याला इथे वरच्या साइडने सुद्धा दुमडून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे अस्तरच्या साइडने आपण दाब शिलाई देऊन घेतलेली आहे आणि पूर्ण पट्टी आत दुमडून घेतलेली आहे आणि वरून एक शिलाई टाकून घेतलेली आहे. तर बघू शकता इथे फिनिशिंग सहित आपली एक बाजू तयार झालेली आहे. आणि मैत्रिणींनो, अगदी कमी वेळामध्ये परफेक्ट फिनिशिंग सहित आणि पफ सुद्धा सुंदर आलेला आहे. आता एक बाजू आपली तयार झालेली आहे. याच पद्धतीने आपल्याला दुसरीही बाजू तयार करून घ्यायची आहे. व्हिडिओ खूप लांब होईल आणि तुम्हाला बघायला सुद्धा बोर होईल, त्यासाठी आपण इथे एकच बाजू तयार करून दाखवलेली आहे. दुसरी बाजू सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहे. तर बघू शकता इथे आपल्या दोन्ही बाजू तयार झालेल्या आहेत. आता इथे आपण मागचा पार्ट तयार करून घेऊया. तर त्यासाठी बघा इथे आपण गळा अगोदरच कट करतानाच कट करून घेतलेला आहे. आता इथे ब्लाउजचा जो मेन कपडा आहे तो घ्यायचा आहे, उलट सुलट व्यवस्थित बघून घ्यायचा आहे. तो कपडा इथे सरळ ठेवून घ्यायचा आहे. आपण समोरचा जसा गळा केलेला आहे त्याच पद्धतीने कुठेही गोटपट्टी न वापरता आपण अस्तरच्या साइडने दाब शिलाई देऊन फिनिशिंग सहित आपण मागची बाजू तयार करून घेणार आहोत. मैत्रिणींनो, ही गळा शिवण्याची अगदी सोपी पद्धत आहे आणि ब्लाउजला फिनिशिंग सुद्धा खूप छान येते. त्यासाठी तुम्ही नक्कीच या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. तर बघा इथे अस्तरचा कपडा इथे व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे. इथे कॉटनचा कपडा असल्यामुळे इथे अस्तर थोडंसं चिटकवून बसत आहे. तर बघा इथे शोल्डरला आपण टाचपिन लावून घेऊयात. दोन्ही शोल्डरला आणि सेंटरमध्ये असे आपल्याला इथे टाचपिन लावून घ्यायचे आहेत. टाचपिन लावल्याने कपडा घसरत नाही, शिलाई टाकायलाही सोपं जाते. त्यासाठी टाचपिन लावणं खूप महत्वाचं आहे. तर बघा टाचपिन लावून झाल्यावर गळ्याचा जसा आकार आहे तसा एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून इथे शिलाई टाकून घ्यायची. एकसारखी शिलाई मार्जिन टाकल्याने गळ्याला फिनिशिंग छान येते. त्यासाठी एकसारखी शिलाई टाकणं ही खूप महत्वाचं आहे. तर बघू शकता इथे आपली शिलाई टाकून झालेली आहे आणि मध्ये जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा ह्या पद्धतीने शिलाईच्या बाहेरूनच आपल्याला इथे कपडा कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे. कट दिल्याने गळ्याला फिनिशिंग छान येते. त्यासाठी कट देणं ही खूप महत्वाचं आहे. कट देताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. आपण जिथून शिलाई टाकलेली आहे त्या शिलाईच्या बाहेरच इथे आपण कट देऊन घ्यायचे आहेत. तर बघा इथे कट देऊन झाल्यावर आपल्याला ह्या टाचपिन काढून घ्यायच्या आहेत आणि कपडा उचलून आपल्याला इथे अस्तरच्या साइडने एकसारखी दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. अगदी सावकाश आणि हळूवारपणे आपल्याला इथे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. दाब शिलाई देताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. जिथे गोल भाग आहे तिथे आपल्याला गोल आकारामध्येच आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून गोल गळ्याची फिनिशिंग जाणार नाही यासाठी. तर बघू शकता इथे आपली दाब शिलाई देऊन झालेली आहे. आता लगेच आपल्याला इथे कडेकडेने शिलाई टाकून अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. अस्तरचा कपडा आणि ब्लाउजचा मेन कपडा दोन्ही व्यवस्थित करून घ्यायचे आहे. कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. मैत्रिणींनो, आपण ब्लाउज शिवताना ब्लाउजला फिनिशिंग खूप महत्वाची असते. तर त्यासाठी आपण शिलाई टाकताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही व कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर बघा अगदी कडेकडेने आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, ह्या ब्लाउजचा कटिंगचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे. तर ज्या मैत्रिणींना ब्लाउज कटिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर त्यांनी तो व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.
तर बघा कपडा व्यवस्थित करून आपली इथे फिनिशिंग सहित अस्तर फिटिंग करून झालेली आहे. आणि आता एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा. तर बघू शकता ह्या पद्धतीने मैत्रिणींनो, ह्यामध्ये तुम्हाला कुठे काही समजलं नसेल, काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की विचारा. आणि बघू शकता आपला फिनिशिंग सहित गळाही तयार झालेला आहे. आपण गोटपट्टी किंवा काहीही न वापरता आपण सुंदर असा गळा तयार केलेला आहे. आता इथे आपल्याला मागच्या साईडची पट्टी लावून घ्यायची आहे, कमरपट्टी. तर त्यासाठी इथे आपण 1.5 ते 2 इंचाची पट्टी घेतलेली आहे. तर इथे सेंटर मध्ये शिलाई टाकून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला एक साईड दुमडून शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून धागे दोरे निघणार नाहीत यासाठी. तर बघा इथे पट्टी ही दुमडताना आपल्याला एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून एकसारखीच पट्टी दुमडून घ्यायची आहे, जेणेकरून पट्टी कमी जास्त होणार नाही. बऱ्याच मैत्रिणीला पट्टी मागच्या साईडची पट्टी लावताना पट्टीला पीळ पडतो, तर त्यासाठी आपण एकसारखीच पट्टी घ्यायची आहे. त्यामुळे पट्टी फिनिशिंग सहित छान बसते. आणि इथे शिलाई टाकतानाही आपल्याला एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. आणि इथे मागच्या साईडचे टक्स मी नंतर टाकणार आहे. तर तुम्हाला अगोदर टक्स टाकायचे असतील तर अगोदरही टाकू शकता. पण वरची जी पट्टी टाकताना जिथे आपले टक्स टाकलेले आहेत तिथे आपल्याला एक प्लेट टाकून घ्यायची असते. तर आता इथे पट्टीच्या साईडने आपल्याला एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे, ज्यामुळे आपली मागची जी पट्टी आहे तर ती फिनिशिंग सहित छान बसते. आता पूर्ण पट्टी आतमध्ये दुमडून घ्यायची आहे आणि त्यावर एक कच्ची शिलाई टाकून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला इथे हात शिलाई करून घ्यायची. तर बघू शकता इथे आपली फिनिशिंग सहित पाठीची पट्टी सुद्धा लावून झालेली आहे. आता इथे आपल्याला मागच्या साईडचे टक्स टाकून घ्यायचे आहेत. तर टक्स टाकण्यासाठी आपण हा कपडा दुमडून घेतलेला आहे. गळ्यापासून पुढे 4 इंचावर मार्किंग करून वर आपल्याला 4.5 ते 5 इंचावर असे टक्स टाकून घ्यायचे आहेत. किंवा शोल्डरचा सेंटर पॉइंट घेऊनही आपण इथे हे टक्स टाकून घेऊ शकतो. तर बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण गळ्यापासून पुढे 4 इंचावर मार्किंग केली आणि वर 5 इंचावर मार्किंग करून इथे आपण हे टक्सची मार्किंग करून घेतलेली आहे. तर बघा इथे दोन्ही बाजूने आपण मार्किंग करून घेतलेली आहे, जेणेकरून दोन्ही टक्स एकसारखेच येतील यासाठी. आता इथे खालच्या साईडने अर्धा इंच आणि वर निमुळता असा टक्स टाकून घ्यायचा आहे. वरच्या साईडने अगदी निमुळता टक्स टाकून घ्यायचा आहे. वरच्या साईडने जर निमुळता टक्स नाही टाकला तर मागच्या साईडने फुगा येतो, तर त्यासाठी आपल्याला निमुळता टक्स टाकणे हे खूप महत्वाचं आहे. तर बघा आपले इथे दोन्ही टक्स टाकून झालेले आहे. एक्स्ट्राचे जे काही धागे दोरे आहेत ते आपल्याला इथे कट करून घ्यायचे आहेत. आणि बघा मैत्रिणींनो, हा गळाही आपला फिनिशिंग सहित सुंदर असा तयार झालेला आहे. आता इथे आपल्याला मागची आणि समोरची बाजू जोडून घेऊयात. तर बघा ह्या पद्धतीने आपल्याला दोन्ही शोल्डर व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत. आणि शोल्डरला गळ्याच्या साईडने थोडीशी तिरकी शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून शोल्डर उतरणार नाहीत. मैत्रिणींनो, बऱ्याच मैत्रिणीला पूर्ण ब्लाऊज शिवतो पण शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम येतो. तर त्या मैत्रिणीने ह्या पद्धतीने शिलाई टाकली तर शोल्डर व्यवस्थित असा बसतो, उतरणार नाही. तर यासाठी ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा. तर बघा इथे आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे. आणि आता दुसऱ्याही बाजूचा आपल्याला इथे शोल्डर जोडून घ्यायचा आहे. तर बघा ह्या पद्धतीने इथे दोन्ही बाजू व्यवस्थित अशा ठेवून घ्यायच्या आहेत. थोडीशी आपली इथे मशीन सरकलेली आहे, तर त्यामुळे थोडंसं व्हिडिओ मध्ये कमी दिसते. आता आपली बाही फिटिंग करून घ्यायची आहे. तर आपण इथे बाही फिटिंग करून घेऊया. तर दोन्ही बाही व्यवस्थित अशा उलट सुलट बघून घ्यायच्या आहेत. आणि
त्यानंतर इथे बाहीच्या साईडने शिलाई टाकून घ्यायची आहे. अस्तरच्या साईडने दाब शिलाई देऊन घ्यायची आणि पुन्हा आपल्याला कडेकडेने शिलाई टाकून अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. मागची आणि समोरची काठ व्यवस्थित बघून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर इथे आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे. तर बघा, एक बाही फिनिशिंग सहित तयार झालेली आहे. लगेच आता दुसरी ही बाजू तयार करून घेऊयात. तर मैत्रिणींनो, बऱ्याच मैत्रिणीला बाही जोडताना दोन्ही बाही एकसारख्याच होतात. तर त्यासाठी बाही जोडताना समोरची बाजू जर सुरुवातीला जोडली असेल तर दुसऱ्या बाहीला मागची बाजू समोर करून जोडून घ्यायची आहे. तर ह्यामुळे दोन्ही बाह्या दोन्ही वेगवेगळ्या होतील, एकसारख्याच होणार नाहीत. तर ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा. तर बघा, आपल्या दोन्ही बाही तयार करून झालेल्या आहेत. आता फोल्ड करून घ्यायचं, बाहीचा सेंटर पॉइंट काढून घ्यायचा. दोन्ही बाहीला सेंटर पॉइंट काढून घेऊन आता इथे आपल्याला शोल्डर पासून बाही लावून घ्यायची आहे. आता एक साइड शिलाई टाकून झालेली आहे. दुसऱ्या साइडने लगेच आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. बाही जोडताना एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून इथे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. कमी जास्त शिलाई झाली तर बाही ओढल्या जाते, त्यासाठी आपल्याला इथे एकसारखी शिलाई मार्जिन टाकून घ्यायची आहे. बाही जोडताना जो खोल भाग आहे तर तो समोरच्या साइडने करून घ्यायचा आहे आणि जिथून आपण कट टाकला होता तो कट शोल्डरवर ठेवून घ्यायचा आहे आणि बाही जोडून घ्यायची. तर बघा, ह्या पद्धतीने बाही जोडली तर बाही फिरत नाही आणि अगदी फिनिशिंग सहित छान बसते. तर बघा, लगेच आता इथे डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, इथे दोन्ही बाही आपली जोडून झालेली आहे. तर आता आपल्याला इथे फिटिंग करून घ्यायची आहे. तर त्यासाठी आपल्याला इथे सरळ कपड्यावर एक टीप टाकून घ्यायची आहे. दोन्ही बाजू व्यवस्थित आहेत का ते चेक करून घ्यायचे आहेत आणि कमी जास्त असतील तर ते आपल्याला लेवलमध्ये करून घ्यायचं आहे. तर बघा, आता हे दोन्ही बाजू व्यवस्थित आहेत. आपण इथे सरळ साईडने एक शिलाई टाकून घेतलेली आहे. एक्स्ट्राचा कपडा इथे कट करून घ्यायचा आहे. तर बघा, एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला हा ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आहे आणि त्यावर एक शिलाई टाकून घ्यायची आहे. आता दुसऱ्या बाजूने आपण शिलाई टाकून घेऊयात. एक्स्ट्राचा कपडा कट करून घेऊया. बघा, आता हा ब्लाऊज उलटा करून घेतलेला आहे. मापाच्या ब्लाऊजवरून बाहीचं माप टाकून घ्यायचं आहे आणि मार्किंग करून घ्यायची, शिलाई टाकायची. मुंड्याचं मापही घ्यायचं आहे. मुंड्याचं माप घेताना अगदी व्यवस्थित असं माप घ्यायचं आहे. तर आपण फिटिंग टाकताना आपला ब्लाऊज इथंच बिघडतो, तर त्यासाठी मुंड्याचं माप घेताना अगदी काळजीपूर्वक माप घ्यायचं आहे. आता साईडने 2 ते 3 शिलाई टाकून घ्यायच्या आहेत. मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊजची फिटिंग केली तर अगदी परफेक्ट अशी फिटिंग येते. तर बघा, इथे आपली दोन्ही साईडने ब्लाऊजची फिटिंग झालेली आहे. आता मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे आणि या टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चेक करून घ्यायचा आहे. कमी जास्त असेल तर ज्या बाजूने कमी जास्त आहे त्या बाजूने आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा, ज्या बाजूने कमी आहे त्या बाजूने आपल्याला इथे परत एकदा शिलाई टाकून घ्यायची आहे. दोन्ही बाजू व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपला ब्लाऊज गोल फिरणार नाही यासाठी. आणि बघा मैत्रिणींनो, आपला फिनिशिंग सहित सुंदर असा ब्लाऊजही तयार झालेला आहे. ब्लाऊज शिवताना फिनिशिंग खूप महत्त्वाची असते. तर ती फिनिशिंग आपण परफेक्ट अशी तयार केलेली आहे. पफ सुद्धा किती छान असे आलेले आहेत. ही ब्लाऊज शिवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा.